नमस्कार मंडळी, गावरान स्वाद या यूट्यूब मराठी चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर चला आपण गोबीपासून एक पदार्थ बनवू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नक्की तुम्हाला आवडेल काय पदार्थ बनवला आहे तर. आपण सगळ्यात आधी गोबी ही छान स्वच्छ धुवून घेऊ. गोबी धुतल्यानंतर तिला बारीक असं कट करू. जेवढी बारीक गोबी करता येईल त्या प्रकारे आपण कट करू. आता हिवाळा चालू आहे. गोबी ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मिळते. आणा आणि असा मेनू बनवून बघा. नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. अशा प्रकारे गोबी ही बारीक कट करून घ्यायची. गोबी कट करून घेतल्यानंतर कांदा लगेच कट करून घ्यायचा. कांदाही बारीक कट करायचा. बघा पांढरी शुभ्र अशी गोबी आहे. एक कांदा घेतला मी एवढ्या गोबीसाठी. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर जास्तही घेऊ शकता. एक कांदा खूप होतो. तुम्ही गोबीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले असेल. हा पदार्थ अत्यंत खास, सोपा आणि पौष्टिक आहे. तुम्ही सकाळच्या घाईत मुलांना देऊ शकता. असं काहीतरी बनवून. लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेऊन मी बारीक कुटून घेतलेली आहे. तुम्ही लसूण कुरतडून टाकला तरी चालेल, त्यातही स्वाद येतो. मला वेळ होत होता म्हणून मी गोबी अशी असं चॉपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यात गोबी हवी त्या आकारात बारीक कट करू शकता. मला खूप बारीक लागत होती, वेळ होत होता म्हणून याच्यामध्ये मी बारीक केलेली आहे. बघा कशा प्रकारे गोबी बारीक झाली आहे. अशा प्रकारे गोबी बारीक करून घ्यायची आणि एक साईड काढून घ्यायची. बघा पांढरी शुभ्र गोबी आहे. गोबी ही नेहमी पांढरीच बघून घ्यायची, नाहीतर मध्ये आळ्या किडे असण्याची भीती असते. हा कांदा, अद्रक, लसूण आणि सांबार हे बेसिक मसाले. मसाले मी यामध्ये जास्त ॲड केले नाही, कमी मसाल्यात बनवला आहे. चल स्टार्ट करू आपण. ठेवा कढई. कढईमध्ये टाका तेल. तेल हे मी कमीच टाकलं कारण की थोडं बनवायचं होतं म्हणून. तुम्ही जास्त बनवायचं असेल तर प्रमाण हे कमी जास्त करू शकता. जिरे मोहरीचा तडका द्यायचा. जिरे मोहरीचा तडका दिल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा बारीक कट केलेला. चांगली जिरे मोहरी तडतडू द्यायची. सगळ्या गोष्टी या बरोबर टाकल्या तर आपला मेनू बरोबर बनतो. प्रमाण हे बरोबर होतं. तुम्ही जर माझ्यासोबत शेवटपर्यंत जोडले गेले तर तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय कराल. अशा प्रकारे कांदा हा लाल परतू द्यायचा. छान बघा कसा परतला. हे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. छान त्यालाही परतू द्यायचं. छान लाल लाल एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मी फक्त लाल तिखट आणि हळदीचाच वापर केला, मसाले टाकले नाही. त्यामध्ये टाकायची गोबी. छान गोबी ही परतू द्यायची. तेलामध्ये छान खमंग गोबी परतू द्यायची. गोबी जर खाली डागत असेल तर तुम्ही छोटे पोह्याचे 2-3 चमचे पाणी टाकू शकता. चवीपुरतं मीठ आणि न पाणी टाकता गोबी शिजवायची. त्याला चांगली चव येते. पाणी टाकल्यानंतर कुठल्याही पदार्थाचा चव जातो. ज्या पदार्थात आपण पाणी टाकू शकतो त्याच पदार्थात पाणी ॲड करायचं. मी नेहमी गोबी ही बिना पाण्याची शिजवते. छान लागते. चव भारी येते त्यात. बघा 5-7 मिनटं अशी परतायची छान खमंग आणि 5-7 मिनटं तशी लो फ्लेमवर झाकून ठेवायची. चांगली प्रॉपर शिजते. मी पाण्याचा ॲड केला नाही. आवश्यक असल्यास तुम्ही पोह्याचे 2-3 चमचे ॲड करू शकता अशा बारीक गोबीसाठी. बघा चांगली त्याच पळीने चांगली मॅश करून घ्यायची. बारीक एकजीव तिकडेच करायची. छान बघा झालं ना. अशा पद्धतीत किती सुंदर शिजली. चला तर आपण आज बनवत आहोत गोबीचा पराठा मुलांच्या टिफिनसाठी. हा होता तो मेन्यू. तुम्ही वेगवेगळी पद्धत बघितली असेल पण ही युनिक आणि वेगळी पद्धत आहे. असं नक्की बनवून खा. तुम्ही खा, मुलांनाही द्या. कणिक हे अगोदरच मळून घ्यायचं कारण की कणिक हे नरम होतं. नरम झाल्यानंतर
खूप छान नरम मऊ अशी चपाती बनते. बघा, आपण जशा प्रकारे पूर्ण भरतो त्याच प्रकारे गोबीचं सारण त्यामध्ये भरायचं. जेवढं लागतं तेवढं. जेवढा आपण उंडा घेतला तेवढं त्यामध्ये बॅटर भरायचं आणि चांगलं त्याचं तोंड बंद करायचं. इकडून तिकडून उघडं नाही राहिलं पाहिजे. तोंड छान बंद केल्यानंतर बघा, असं हळूहळू हलक्या हातात, जेवढ्या हलक्या हाताने आपल्याला लाटता येईल तेवढ्या हलक्या हातात लाटायचं. आपण चपाती कसं भरभर लाटतो तसं नाही, खूप स्लो आणि हळूहळू, न प्रेशर देता, न दाब देता हळूहळू असं गोल प्रकारात पोळी ही लाटून घ्यायची. बघा, जेवढी आपल्याला हवी, जाड पातळ, तशी आपण लाटू शकतो. अशा प्रकारे छान गोल गोल हळूहळू गोल गोल फिरवत फिरवत खूप सुंदर असा पराठा हा खाण्यासाठी लागतो. मुलांनाही आवडेल, नक्की ट्राय करा. बघा, अशी मी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम आकाराची चपाती इथे लाटून घेतली. चपाती म्हणण्यापेक्षा गोबी पराठा छान आहे ना? नक्की ट्राय करा. अशा प्रकारे वरतून लावायचं तेल. तेल तूप काही लावू शकता तुम्ही. मी काल सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये, तुपाचा माझ्या मुलीला वास येतो म्हणून मी तेलाचा वापर करते. पुन्हा वरतून साईडनं तेलाचा वापर करायचा, म्हणजे आजूबाजूला तेल जातं, चिटकत नाही. बघा, कुठेही फुटला नाही, कुठेही चिरला नाही. एकदम परफेक्ट तुमच्या समोरच मी केला. परफेक्ट असा गोबी पराठा असा होतो. जर गोबी शिजताना त्यामध्ये पाणी जर असेल तर पराठा असा चिपचिप होतो. पूर्ण गोबी शिजवताना पाणी हे आटू द्यायचं. तुम्ही जर वरतून पाण्याचा ॲड केला असेल तर. अशा प्रकारे खमंग खुसखुशीत, खायलाही सोफा, सुरेख, खूप छान लागतो. बघा किती छान भाजला. जास्त काळा होऊ द्यायचा नाही, लाल लालच होऊ द्यायचा. बघा, मऊ लुसलुशीत असा गोबी पराठा दाखवते तुम्हाला. बघा, असा नरम लुसलुशीत झाला. खूप वेळ असा राहतो पराठा. बघा, त्याला लेअर पण सुटली. भरभरून छान खमंग असा पराठा झालेला आहे. बघा, त्याला लेअर पण अंदरून सुटली. गरम होता म्हणून हात भाजत होते म्हणून जास्त मी तोडला नाही. आहे ना छान? आवडला ना? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.